काळ साराव चिंतने एकांत वासे गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळसीच्या युक्त आहार विहार निम इंद्रियासी सार नसा विवासर निद्रा बहुभाषण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण भाव या जतन हे उपाय लाभाचे देह समर्पिजे देवा भार काहीच ना घ्यावा होईल आघवा तुका मनी आनंद युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसा विवासर निद्रा बहुभाषण महायोग पीठे तटे भीमरथ्या वराम पुंडरीकाय दातुमुनीन्द्रे समागत दिष्टन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन सरे चरण संताचे दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे कृपा दाने कथेचा विस्तार कृपा दाने कथेचा विस्तार कृपा दाने कथेचा विस्तार कृपा दाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास पांडुरंगा कृप्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि नमामि सद्गुरुशान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईश्वरानन्दिवल्लभं मस्तकहे पायावरी मस्तकहे पायावरी मस्तकहे पायावरी मस्तकहे पायावरी यावर करे संताचा 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 यावर करे मस्तक हे पायावरी यावर करे संताचा यावर करे संताचा मस्तक हे पायावरी यावर करे संताचा यावर करे संताचा मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या काय वाणू आता न पुरी ही वाणी मस्तक चरणी ठेवीत असू निश्चयाचा महामेरू
बहुत जनासी आधार अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी विठाला श्रींचा सदावास गोदातिरासी गोंदेश्वराच्या गोविंदपुरीसी प्रार्थित असे दत्त दिगंबराला नमितो तुम्हार पुनि पुष्पमाला काळ सारावा चिंतने एकांत वासे गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळसीच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगे चिंतनरूपी सेवेकरिता जो घेतलेला अभंग आहे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत संत जगद्गुरु श्री तुकोबराय ज्यांची तुलना ब्रह्माशी केली अशी संतश्रेष्ठ तुकोबराय जे सगुणोपासक आहेत आणि वास्तविकता आम्ही नामाचे धारक नेणू प्रकार अनेक हे छातीठोक पद्धतीने या समाजाला सांगणारे आणि त्या नामाच्या बळावर आणि त्या नामाच्या आधारावर जगाच्या मायबापांच्या चरणाच्या जवळ कायम वास्तव्य करणारे असे जगद्गुरु तुकोबराय सत्ययुग असेल कृतयुग असेल द्वापरयुग असेल आणि कलियुग असेल या चारही युगामध्ये आम्ही हरीचे सवंगडे जुने ठाईचे वेडे वागडे असे सांगणारे तुकोबराय या ठिकाणी मनुष्य देहाला नियमावली सांगतात। वास्तविकता नियमावली कोणाला लागू असते? एखादी गाडी कोरी करकरीत जरी तुम्ही शोरूम मधून बाहेर काढली तरी सुद्धा तिला नियम आहेत। म्हणजे जी नाशिवंत आहे लक्षात ठेवा, जी निर्जीव आहे तिला सुद्धा नियम आहेत। मग जो सजीव देह धारण करून आला त्याला सुद्धा नियम असायला पाहिजेत। वास्तविकता ही नियम सांगण्याचं काम माझ्या साधू संतांनी केलं। म्हणून अस्ति जायते वर्धते विपीर्णमते अपेक्षेती नश्यती षड विकाराचा देह तुला मिळाला। लक्षात ठेवा हे माणसा, पवित्र पावन देह पंच कर्मेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय आणि 11 मन पवित्र पावन देह पंच तत्वाचा पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश पंच तत्वाचा देह तुला मिळाला। अंडज जारज स्वेदज आणि उद्भिज 4 खाणीपैकी जारज खाणीतला पवित्र पावन देह तुला मिळाला। मग हा देह मिळाल्यानंतर या देहाला काहीतरी कालावधी दिला। लक्षात ठेवा याची गॅरंटी नाही याची वॉरंटी नाही लक्षात ठेवा दादा, पण काहीतरी अवधी दिला। लक्षात ठेवा दादा, म्हणून प्रमाण अशी संतांची घडोघडी काळ वाट याची पाहिजे अजूनही किती आहे अवकाश, म्हणजे दिलेला वेळ तुम्हाला आहे भगवंताने एवढं लक्षात ठेवा दादा। एका करार पत्रावर सही करून तुम्ही इथं आलेला आहात आणि तो करार एकदा पूर्ण झाला रे झाला की नंतर तुम्हाला तुमच्या कर्मानुसार तुमची गती ठरवल्या जाते एवढं लक्षात ठेवा दादा। मग इथे आल्यानंतर करायचं काय? वास्तविकता इथे आल्यानंतर आमच्या जीवनामध्ये चिंतन घडलं पाहिजे। लक्षात ठेवा दादा, नामस्मरण घडलं पाहिजे। याचं कारण एक आहे चिंतने चिंतने तद्रूपता, त्या भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप होण्याचं सामर्थ्य फक्त चिंतनामध्ये आहे आणि नामस्मरणामध्ये आहे। विठाला हरी विठाला मग नामस्मरण घडलं पाहिजे, चिंतन घडलं पाहिजे एवढं लक्षात ठेवा दादा। चिंतन केलं तर फरक काय फायदा काय? कोणीही माणसं बघतात दादा की आम्ही जर चिंतन केलं तर आमच्या जीवनामध्ये काहीतरी फायदा झाला पाहिजे आणि संत तेच सांगतात तयाच्या चिंतने निरसेल संकट। लक्षात ठेवा दादा, चिंतन अतिशय महत्वाचं आहे। तुमच्या पाठीमागं कायम स्वरूपी आध्यात्मिक आधिभौतिक आधिदैविक हे ताप लागलेले आहेत। वास्तविकता आमची कर्म ही जन्मोजन्मीची एवढीही चांगली नसतील की त्या कर्मामुळे आम्हाला काहीतरी चांगलं मिळेल। लक्षात ठेवा, वास्तविक थोडा आवाज द्या बघा तुम्ही, काहीतरी चांगलं आमच्या जीवनामध्ये घडेल। वास्तविकता तुमच्या जीवनामध्ये सुख आहे का दुःख आहे एवढं सांगा बरं तुम्ही। तुमच्या जीवनामध्ये काय आहे सगळ्यात जास्त? का आनंद आहे, सुख आहे का आनंद आहे? या दोन्हीपैकी एक सांगा। दुःखाचं सांगूच नका, जो देखिए सो दुखिया बाबां सुखिया कोही नाही रे, फक्त दुःखाची कारण वेगळी एवढं लक्षात ठेवा। मग तुमच्या जीवनामध्ये सुख आहे का आनंद आहे, का ते सुख आम्हाला उपभोगायचंय का आनंदापर्यंत जायचंय हे ठरवा। तुम्हाला सुख पाहिजे? बोला ना दादांनो, कीर्तन चालता बोलता चांदीचं नाणं आणलं बरं का मी,
माझ्या 3 प्रश्नाची उत्तर दिली की चांदीचं नाणं तुम्हाला फुकट. लक्षात ठेवा. सप्ता सद्गुरू महाराज जोग महाराजांच्या असणाऱ्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, पुण्यतिथीच्या निमित्ताने, गजानन गिरी बाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने एवढं लक्षात ठेवा दादा, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुख पाहिजे का आनंद पाहिजे? बोला. इथली माणसं बोलत नाहीत वाटतं, आहे की नाही? मालकीन बाईने सांगितलं जिथं नाही तिथं तोंड नका घालीचो. तुम्हाला बडबड करायची सवय आहे. आणि तुमचं काय कमी आहे का? एका मिनिटात नवऱ्याला 400 शब्द बोलतात आणि पुन्हा दम देतात, मला तोंड उघडा नका लावू. लक्षात ठेवा ना, जिथं नाही तिथं नाही बोलायचं. लक्षात ठेवा दादा. अहो, जिथं बोलायची वेळ आहे तिथं बोललंच पाहिजे. जिथं काहीतरी हिताचं असेल तिथं माणसाने बोललंच पाहिजे, हे लक्षात ठेवा दादा. आणि जिथं अहिताचं आहे तिथं बोललंच नाही पाहिजे. शास्त्र सांगतंय सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम अप्रियम प्रियंजनानृतम ब्रूयात यश धर्मो सनातनः. सनातन धर्म सांगतोय सत्य बोलावं आणि प्रिय बोलावं. मग इथं चांगलंच बोलायचं ना आपल्याला, वाईट तर काहीच नाही ना. मी थोडंच तुम्हाला सैराट पिक्चर मधलं गाणं विचारायला लागलोय. लक्षात ठेवा दादा, हे नाही विचारत मी तुम्हाला. मी पारमार्थिक असणाऱ्या संत वाङ्मयामधल्या असणाऱ्या प्रत्येक अभंगाचं, प्रत्येक तत्वाचं चिंतन विचारतोय. तुम्हाला सुख पाहिजे की आनंद पाहिजे? बोला ना. तुम्हाला तर सुखच पाहिजे. शेजारच्या कौसा काकूनी जर 9वार नाटी घेतली की आणसा काकूनी आणलीच. पुढचा हिरो मेला पेट्रोल वत्तू पण मागची होंडा काही सुधारली नाही. लक्षात ठेवा. निघाली उधळ सिल्लोडला. कशासाठी? सुख पाहिजे. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं विकूया. तुझ्या माझ्या लेकराला घर कुल नव, हेच पाहिजे का नाही? बरोबर आहे का नाही? अन्न, वस्त्र आणि निवारा या 3 गोष्टी जीवनातल्या अतिशय मूलभूत गरजा आहेत. आणि त्या जर पूर्ण झाल्या की आम्हाला असं वाटतं की आमचे गंगेत घोडे नाहले. वास्तविकता सुख याला म्हणत नाही. प्रापंचिक स्वरूपाचं जर सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर ते सुख मिळणारच नसतं, ते दुःखाचं आहे. कारण सुखाला प्रतिशब्द दुःख आहे. वास्तविकता एक धागा सुखाचा विकू द्या. आमचे विष्णू महाराज दोन्ही हँडल करते. सुंदर गोड आवाज आहे महाराजांचा. किती सुंदर राग गायला. एकदा टाळी वाजवा त्यांच्याकरता. मन प्रसन्न झालं बरं का. असं वाटत नाही आज पहिलाच दिवस आहे म्हणून. लक्षात ठेवा सप्ताहाचा. आणि सिस्टीमही गोडच आहे त्यांचे. लक्षात ठेवा दादा. एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. जर तारी हे वस्त्र मानस तुझी आयुष्याचे. पांघरसी जरी असला कपडा एसी उघडा जासी उघडा. आमच्या जीवनामध्ये सुख पाहिजे ना. कपड्यासाठी करीसी नाटक 3 प्रवेशांचे. 3 प्रवेश कोणते? अन्न, वस्त्र, निवाऱ्यासाठी बालपण, तारुण्यपण आणि वृद्धापकाळ. लक्षात ठेवा दादा. बालपणीची मुकी आंगणे रंगीत वसने तारुण्याचे. जीर्ण शाल मग उरे शेवटी लेने वार्धक्याचे. एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. लक्षात दादा. एक धागा सुखाचा आहे पण 100 धागे दुःखाचे आहेत. मग तुम्ही सुखाच्या पाठीमागे लागलात तर एवढं लक्षात ठेवा तिथं दुःख ठरलेलंच आहे. आजचा दिवस सुखाचा असेल तर उद्याचा दिवस निश्चित दुःखाचा आहे. एवढं लक्षात ठेवा. पण आनंदाच्या पाठीमागे लागला तर एवढं लक्षात ठेवा या विश्वामध्ये आनंदाला प्रतिशब्द आणखीही निर्माण झाला नाही. आनंदाच्या पुढे सच्चिदानंद आणि सच्चिदानंदाच्या पुढे परमानंद आहे. एक लक्षात ठेवा. आणि आमच्या जीवनामध्ये आम्हाला तो आनंद प्राप्त करून घ्यायचा आहे. आणि आनंद प्राप्त झाला रे झाला की तो सच्चिदानंद आपोआप मिळेल. का? ते स्वरूप भगवंताचं आहे. श्रीमद भागवत महात्म्य
पहिला श्लोक, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. आणि ते पद आम्हाला प्राप्त करायचंय. आम्हाला जीवनात आनंद पाहिजे. आमच्या जीवनामध्ये सच्चित आनंद स्वरूपाची प्राप्ती झाली पाहिजे. आमच्या जीवनामध्ये तो परमानंद मिळाला पाहिजे. तो कधी मिळेल तर देवाने दिलेला जो वेळ आहे तो चिंतनात घातला म्हणजे आयुष्याच्या साधने आणि सच्चिदानंद. सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा. तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. तेने सदा चित्ता समाधान, सदा नाम घोष करू हरी कथा. आणि तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आणि आनंदे निर्भर डुल्लत. दादा जीवनामध्ये आनंद पाहिजे असेल तर अगोदर नाम घोष. एवढं लक्षात ठेवा दादा. नामाचं फल काय तर आनंद आहे. विठाला 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 विठाला. लक्षात आमच्या जीवनामध्ये सतत नामस्मरण घडलं पाहिजे, चिंतन झालं पाहिजे. म्हणून काळ सारावा चिंतने. चिंतनामध्ये वेळ जाऊ द्या, चिंतनामध्ये आयुष्य जाऊ द्या, चिंतनामध्ये काळ जाऊ द्या. वास्तविकता महाराज पवित्र पावन देह आम्हाला मिळाला. बहुता सुकृते नरदेह लाधला आणि भक्तीविन गेला अधोगती. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला अधोगतीला जायचंय का ऊर्ध्व गतीला जायचंय? बोला बरं. तुम्हाला अधोगतीला जायचंय. बरं सोप्या भाषेत तुम्हाला पास व्हायचं का नापास व्हायचंय? तुम्ही म्हणता ना आता तरी कोणती परीक्षा आहे, त्यावेळेस कॉप्या करून पास झालोत महाराज आम्ही. वास्तविकता पण आता तरी लक्षात ठेवा दादा, जीवन जगत असताना सुद्धा अनेक परीक्षा द्याव्या लागतात. एवढं लक्षात ठेवा. पावलोपावली माणसाची परीक्षा, एवढं लक्षात ठेवायचं दादा. या जीवनाच्या परीक्षेतून आम्ही उत्तीर्ण झालो पाहिजे. आणि उत्तीर्ण होण्यासाठी अगोदर आम्हाला कोणाचं तरी मार्गदर्शन पाहिजे. कोणाचं तरी असणार त्या ठिकाणी योग्य मार्गदर्शन असल्याशिवाय आमच्या जीवनामध्ये आम्हाला पासच होता येणार नाही. ज्या वेळेला तुम्ही अपेक्षित असेल, गाईड असेल, एवढं लक्षात ठेवा. एखादे पुस्तक असेल वाचल्याशिवाय पर्याय नाही, त्याशिवाय पेपर सोडता येत नाही. दादा जीवन एक परीक्षा आहे. मनुष्य देहाला आलात ना तर एक प्रकारची परीक्षा आहे. लक्षात ठेवा दादा, या परीक्षेमध्ये आम्हाला उत्तीर्ण होता आलं पाहिजे. आणि उत्तीर्ण होण्याचं साधन कोणतं आहे तर फक्त संत वाङ्मय. विठाला विठाला वास्तविकता जे अनुत्तीर्ण राहिले, जे नापास राहिले, त्यांना काही घेणं देणं नाही. लक्षात ठेवा. अगोदर एक वाक्य उच्चारलं. एखादी निर्जीव गाडी आहे दादा, शोरूम मधून बाहेर काढले, शोरूम मधून बाहेर काढले, पासिंग झाली, सगळ्या गोष्टी काही झाल्या दादा, पण तरी सुद्धा सीट बेल्ट नाही लावला तरी दंड आहे. गाडीला ब्लॅक फिल्म टाकली तरी दंड आहे. गाडीचा नंबर व्यवस्थित नाही ओळखू आला तरी दंड आहे. अरे सिग्नल तोडलं तरी दंड आहे. अहो गाडी स्पीडच्या बाहेर पळविली, एवढं लक्षात ठेवा, तरी सुद्धा दंड आहे. बरोबर आहे की नाही दादा? इथं RTO पाठीमागं लागला. अरे पाठीमागं लागल्यानंतर 1000 रुपये दंड आहे. गाडी थांबा. आला जवळ, 1000 रुपयाची पावती फाडली. साहेब एवढे पैसे नाहीत हो माझ्याकडं. मालकानी नाही का माझ्याकडे फक्त 500 रुपये दिले, 200 रुपये जेवण करतो, एवढे 300 रुपये घेतात का? चल घे इकडं. इथं सुटताल. जिथं 1000 रुपये दंड भरायचा तिथं 200 रुपये सुटताल. चोरी केली, पोलिसांनी पकडलं. अरे किती लाखाची चोरी केली? साहेब 1,00,000 रुपयाची केली हो. मग एक काम कर, 50,000 इकडे दे. दिले ना त्यांनी,
जा घरी. लाख रुपयाची चोरी केली, 50,000 त्याला दिले, कोणाला? त्या पोलिसाला. तर दादा तरी सुटतात. लक्षात ठेवा. अरे 302 करणारे सुद्धा आज मोक्काट बाहेर येत. विठाला 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 विठाला. इथं सुटतात, इथं सुटतात. पण वर एक लक्षात ठेवा, पूर्वीच्या काळी बैलगाडीचा प्रवास होता. घरच्या सौभाग्यवतीने 2-4 भाकरी तयार केल्या, शिदोरी म्हणून त्याच्यावर ठेचा, त्याच्यावर तेल टाकलं, असणारे खाराचे फोड ठेवले आणि शिदोरी दिली सोबत. धनी एवढी कुठेतरी वेळ मिळाला तर खा बरं का. आताच्या मालकीनबाई सांगत नाही तशा, देतोही नाहीत खाई प्यायला. त्यांना माहिती आहे कुठंही फाट्यावर गेले की हट्टेल हेच खातो वडापाव, तुम्ही खान मला पण आणा, है की नाही. लक्षात ठेवा. पिंट्याचं नाव सांगायचं आणि पिंटीच खाती अख्खा ब्रेडचा पुडा. पिंट्याचं नाव उगाच बदनाम. विठाला 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 विठाला. हो, शिदोरी दिले. कशासाठी? प्रवास पूर्वीचा बघा बैलगाडीचा प्रवास होता. 2-2, 3-3 दिवस लागत होते जायला आपल्या असणाऱ्या मुक्कामापर्यंत. त्यावेळेला कुठेतरी भूक लागेल म्हणून एखादा पानवटा माझा मालक बघेल, एखादा वडाचं झाड असेल, लिंबाचं झाड असेल, त्याच्या खाली बसेल, बैलाला वैरण टाकेल, पाणी पाजेल आणि 2 घास तोही खाईल. प्रवास पूर्वीचा होता दादा. लक्षात ठेवा. आता 2 तासामध्ये जग फिरून येता येतं. आता विमानाचा प्रवास आहे. लक्षात ठेवा दादा, 2 तासामध्ये जग फिरून येऊ शकतात तुम्ही. पण पूर्वीच्या काळी दादा बैलगाडीमध्ये बसलात तर कमीत कमी 40-50 किलोमीटर जायला सुद्धा 2 दिवस लागत होते. हे लक्षात ठेवा. त्यावेळेला शिदोरी देत होते दादा. याच्या नंतरचा प्रवास आहे, एवढं लक्षात ठेवा. आताची प्रवास 2 तासात 4 तासात तुम्ही पार करू शकतात कोणत्याही वाहनाने. पण सगळ्यात मोठा प्रवास जिवंतपणीचा नाही, मेल्यानंतरचा, एवढं लक्षात ठेवा. आणि मेल्यानंतर दादा तो प्रवास अतिशय महत्वाचा आहे. किती दूर जायचंय? भूलोक, भूलोक, स्वर्गलोक, जनलोक, तपलोक, महलोक, सत्यलोक, एवढं लक्षात ठेवा दादा. 7 लोक आहेत, 7 पाताळ आहेत, एवढं लक्षात ठेवा. दक्षिण दिशेला नरक लोक आहे, त्याच्या बाजूला पितृलोक आहे. विठाला आणि वर गेल्यानंतर एक चेक पोस्ट आहे. एक चेक पोस्ट आहे बरं का आजीबाई. आणि तिथं गेलं ना तर तिथं बायोमेट्रिक प्रणाली आहे. तिथं गेलं की अंगठा टाकावा लागतो. तिथं गेल्यानंतर असं नाही म्हणत या जय हरी जय हरी, खूप लांबून आलं बरं का, चहा नो का, कॉफी आणू का, तिथं विचारल्या जात नाही. अशी लाखोनी पडलेली असतात रांगेमध्ये दादा. आणि त्यावेळेला एक कायम शिदोरी सोबत ठेवायची. करा हरी भक्ती परलोक येईल कामा, परलोक येईल कामा. करा हरी भक्ती परलोक येईल कामा, परलोक येईल कामा. हरी भक्ती परलोक येईल कामा, परलोक येईल कामा. हरी भक्ती परलोक येईल सोडविल यमा पासोनिया, सोडविल यमा पासोनिया, सोडविल यमा पासोनिया, सोडविल यमा पासोनिया. मारिती तोडीते जोडीते निष्ठुर, जोडीते निष्ठुर. मारिती तोडीते जोडीते निष्ठुर, जोडीते निष्ठुर. वा वा. करा हरिभक्ती. कशासाठी दादा? पुढे कामाला येईल. कशासाठी दादा? तुम्हाला फटके खायचेत का? बोला ना, फटके खायचेत का? इथं नाही, महाराजाचे नाहीत, पोलिसाचे नाहीत, त्या यमाचे. खायचेत का? द्रौपदात मारिती तोडीती झोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. लक्षात ठेवा. तप्त भूमीवरी
चालवी ती पायी अग्निस्तंभ बाई कवटाळविती. लक्षात ठेवा दादा, असी पत्र तरुवर खैरा चिंगळ निगतील ज्वाळ तैल पाकी. पण ते नंतरच राहिलं दादा. चेक पोस्टवर गेलात ना, अगोदर तुमची शिदुरी उघडल्या जाते. किती दुरून आला? दुरून आलो मी गा, दुःख झाले दारुण. लक्षात ठेवा दादा, खूप दुरून आलो महाराज. असं आहे का? काय आणलं सोबत? कोण विचारतं? यमातली, ते यमलोकातली माणसं ती दूत विचारतात. एवढं लक्षात ठेवा दादा. त्यांच्या हातामध्ये दंडुके असतात, बघा तुम्ही दादा. आणि मग विचारतात काय आणलं सोबत? महाराज शिदोरी आणली. उघडा बरं. उघडली. अरे पापाचीच. वर फक्त दोनच गोष्टी नेता येतात, पाप आणि पुण्य. एक निषिद्ध कर्म आणि एक सत्कर्म. एवढं लक्षात ठेवा दादा. ज्या वेळेला तुमची शिदुरी उघडल्या जाते त्यावेळेला अरे पापाची शिदुरी आहे, त्यावेळेला यमलोक विचारतात, यमधर्म विचारतात. अरे पवित्र पावन देह तुला दिला, अरे दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, नास जीवा पण भवरोग. दादा लक्षात ठेवा दादा, जिने हा जीव दिला दान, तयाची करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे. अरे तुला जीव दिला, तुला पंचकर्मेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय 11 मन दिलं, पवित्र पावन देह दिला. अरे काय केलं याने? लक्षात ठेवा. म्हणून संत म्हणतात जिसे पाना था उसी को खो दिया. वाह वाह. जिसे पाना था उसी को खो दिया रे. पाना था उसको ही खो दिया. जिसे पाना था उसको तो खो दिया. जिसे पाना था. काय केलं जीवनामध्ये तुम्ही? विषयों के फंदों में बांधा गया, संत समागम को भूल गया. काय केलं जीवनामध्ये? बालपण गेले नेनता, तारुण्यपणा विषय व्यथा, वृद्धपणी प्रवरतली चिंता, मरे मागुता जन्म. काय बघा ना, विचारा ना, स्वतःच्या मनाला विचारा कधीतरी. काय केलं आमच्या जीवनामध्ये? आम्ही कधी नामस्मरण केलं? कधी माळ जप माळ ओढली? अरे कधी पंढरीची वारी केली? आता बरं झालं एसटी फुक्कट निघाल्यापासून पंढरपूर दिसा लागले. फुक्कट एसटी, सगळ्या म्हाताऱ्या त्याच्यात आईचा जोगवा. स्टेरिंग वर बसा द्या, अहो ड्रायव्हरला सुद्धा दिसाना पुढं. लक्षात ठेवा ना, ब्युटी पार्लरला जायचं, मेकअप करून यायचं, पंढरपूरला निघा. लक्षात ठेवा. आता एसट्या फुक्कट झाल्यापासून तुम्हाला देव आठवा लागले का? काय केलं जीवनामध्ये? तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसी को खो दिया. हे कोण विचारताय दादा? ते यमधर्म विचारतात. काय केलं तू? बघा तुम्ही. पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू? काय उत्तर देता होशील तू? काय उत्तर देता होशील तू? काय उत्तर देता होशील
हरी बोल. पुढे आहे पुसता पातके करीता पुढे आहे पुसता. काय उत्तर देता होतील काय उत्तर देता होतील काय उत्तर देता होशील तू. काय उत्तर देता होतील उत्तर देता येईल का तुम्हाला वर गेल्यावर? जर तुमच्या जीवनामध्ये कधी नामस्मरण घडलं नाही, कधी देवाची वारी घडली नाही, कधी भजनाला आलं नाहीत दादा, कधी कीर्तनच ऐकलं नाही, अहो जाऊ द्या त्याच्या पुढे दादा कधी सत्कर्मच केलं नाही, उत्तर काय देताल वर गेल्यावर? अहो इथं खोटं बोललं तरी चालेल, पण वर गेल्यानंतर फटकाचे लक्षात ठेवा. तो फटका कसा बसेल? मारिती, त्याने नाही ऐकलं की तोडीती, त्याने नाही ऐकलं की झोडीती. लक्षात ठेवा. यमाचे किंकर बहुसाल. शुकमुनी राजा परीक्षितला सांगतात, हे राजा, अरे 28 प्रकारचा नरक आहे. और जो भगवत भक्त आहे, ज्याच्या असणाऱ्या गर्भामध्ये असताना जगाच्या मायबापाने त्याला दर्शन दिलंय, त्याला वाचविलंय राजा परीक्षितीला. दादा लक्षात ठेवा, ज्याचा जन्म भगवत दर्शनापासून, ज्या कृष्णाच्या दर्शनापासून आहे दादा, त्याचं मरण सुद्धा कृष्ण कथा ऐकूनच आहे. दादा असा असणारा राजा परीक्षिती सुद्धा पुण्यकर्म करणारा. लक्षात ठेवा दादा, ज्या शौनकांनी विचारलं जन्म कर्म विलापनम, सांगा त्याचा जन्म कसा झाला, त्याने कर्म काय केलं आणि शेवटी मृत्यूला कसं आपलं असं केलं. विठाला जन्माद्यस्य तोन्मयादि तरतश्चार्तिष्वभिज्ञस्वरात्. श्रीमद् भागवत प्रथम स्कंद. तेन ब्रह्महृदायाति कवये मुह्यन्ति यत्सूरयाः तेजोवारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्नां स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. दादा लक्षात ठेवा, अरे ज्याचा जन्म निश्चित आहे त्याचं मरण सुद्धा निश्चित आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि मग जन्म आणि मरण याच्यामधला जो कालावधी आहे, ज्याचा भगवत भक्तीमध्ये गेला असा तो राजा परीक्षिती, त्याला सुद्धा घाम फुटला. नरकाच्या गतीचं वर्णन करतात शुकमुनी. अहो हे नरक तर खूपच वाईट आहे, लक्षात ठेवा दादा. अरे नाही या यमाशी करुणा, एवढं लक्षात ठेवा दादा. काय करतात बघा तुम्ही दादा, काय करतात? अनेक यातना यम करवीला, बाबा अनेक यातना यम करवीला. लक्षात ठेवा.
कोण सोडविलं तेथे तुझं अनेक यातना यम करवीर. आणि कोण सोडील तुम्हाला एवढं सांगा. आता इथं जरी एखाद्या वेळेला पत्ते खेळलात, पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांनी अटक केलं, लेक येईल जामीन घ्यायला. लक्षात ठेवा. इथं चोरी केली दादा, कोणीतरी गावाचा एखादा नेता म्हणेल अहो तो आमच्या पार्टीचा माणूस आहे, सोडून द्या. बरं साहेब, निघाला बाहेर. आमदार येईन सोडायला. एखादा असणारा आमदार, मंत्री महोदय, एखादा असणारा मुख्यमंत्री, प्रधानमंत्री एखादा सोडायला येईल तुम्हाला दादा. पण वर मग तेथे न चले सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. पुढे संचित जाईल ग्वाही. तुका म्हणत यमाज्ञा. काळ से दोरी ठेला. अंत काळी कोणी, एवढं लक्षात ठेवा दादा. सोबत येणारं कोणी नाही, आपल्याला सोडवणारं कोणी नाही, एवढं लक्षात ठेवा दादा. म्हणून या भ्रमामध्ये कधीही जगू नका. जीवनामध्ये दादा परिपूर्ण आयुष्य ज्याला जगायचं असेल तर त्याने कधीही कोणाच्या भरोशावर बसायचं नाही. एवढं लक्षात ठेवायचं. प्रॉपर्टी नो दादा, कुटुंब नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, स्त्रिया पुत्र कलत्र हे तव नाशिवंत, शेवटीचा अंत न पवे कोणी. काय करतात हे तर चोर आहेत. यमाचे हाती बांधून या देती आणि भूषणी ही घेते काढून या. ऐसिया चोरांचा कैसा हा विश्वास, आणि म्हणून धरिली तुझी कास तो का म्हणे. लक्षात ठेवा दादा, तिथं सोडविणारं कोणी नाही. तिथं सोडविणारं एकच आहे, फक्त नामस्मरण. तिथं आपल्याला सोडविणारं एकच आहे, फक्त चिंतन. म्हणून तुमच्या जीवनामध्ये चिंतन घडलं पाहिजे, नामस्मरण घडलं पाहिजे. का एवढं लक्षात ठेवा. तृण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले, जपता हरी नाम संकीर्तन. साधन पै सोपे जळतील पापे, जन्मांतरीचे पाप उपपाप महापाप काही असू दे दादा. दूतांच्या मासम मदिराच्या वेशा, शास्त्र सांगताय. मृगयार्थ चौर्य परदार सेवा, हिताणी सप्त व्यसनानी लोके, घोराती घोरम नरकं नयंती. दादा अशी जरी व्यसन केली असली जीवनामध्ये तर दादा त्या व्यसनाचा संपूर्ण निपात होतो नामस्मरणामुळे. एवढं लक्षात ठेवा दादा. फक्त नाम घ्या, एवढं लक्षात ठेवा. म्हणून पर्वत जळती पापाचे. आणि आमच्या जीवनामध्ये आमचा काळ नामस्मरणामध्ये गेला रे गेला की संपूर्ण पाप नाहीसं होतं. आणि एकदा पाप नाहीसं झालं रे झालं की आम्हाला पुण्याचा उदय त्या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणून पुण्य फळले बहुता दिसत. लक्षात ठेवा. आणि पुण्य वाढलं रे वाढलं की त्यावेळेला दादा भगवंत आपल्या चरणाजवळ जागा कायमची देतो. याला म्हणतात दादा भगवत स्वरूप होणं, म्हणजे जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त होणं. विठाला आणि मग तुम्हाला जीवनामध्ये जर तो आनंद उपभोगायचा असेल तर मी सांगतो ते ऐका. पहिलं चरण. काळसारावा चिंतने, काळसारावा चिंतने, काळसारावा चिंतने, काळसारावा चिंतने. एकांत वाची गंगा स्नाने, एकांत वाची गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने. देवाच्या पूजने, देवाच्या पूजने,
विहार प्रदक्षिणा तुळसीच्या प्रदक्षिणा तुळसीच्या युक्त आहार विहार युक्त आहार विहार युक्त आहार विहार युक्त आहार विहार काळसारा वाचिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या हा देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या काळ सारावा चिंतणे एकांतवासे गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळसीच्या. लक्षात ठेवा, आम्हाला जे भगवंताने दिलेलं आयुष्य आहे, जो काळ आहे, तो चिंतनामध्ये गेला पाहिजे. मग कसा गेला पाहिजे? छे दुनिया अळसासी. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज भागवतात सांगतात, दबडोनिया निद्रेसी आत्मचिंतन हरणीशी अविश्रमे साधावे. दादा लक्षात ठेवा, आळस जो आहे ना दादा मनुष्याला, लक्षात ठेवा दादा, माणसं आळशी खूप बनलीत. म्हणून राजा परीक्षितीने प्रश्न केला अगोदर सगळ्यात, आता पृच्छामि संसिद्धी योगिनाम परमं गुरुं. आता तुम्ही योग्यांचेही योगी आहात. कोण? शुकमुनींना राजा परीक्षिती बोलतोय. म्हणजे सांगा, या असणाऱ्या कलियुगामध्ये मनुष्य आळशी बनलेला आहे दादा, अल्पायुष्य आहे आणि अभागी आहे, कोणत्याही प्रकारचं भाग्य तो घेऊन आलेला नाहीये. मग अशा वेळेला माणसाने कोणता जप करावा, कोणाचं नामस्मरण करावं आणि कोणतं सत्कर्म करावं? लक्षात ठेवा दादा, त्यावेळेला शुकमुनींना आनंद झाला. वारी आणि ते प्रश्न ऋतो लोकहितम नपहा. लक्षात ठेवा दादा, म्हणजे हे राजा, अरे तुझ्या एकट्याच्या उद्धारासाठी प्रश्न नाही विचारला, तर संबंध विश्वातले जेवढे जीव मनुष्य येऊन आलेले आहेत त्यांना सुद्धा हाच प्रश्न आहे. विठाला मग आमचा उद्धार कशाने होईल एवढं लक्षात ठेवा दादा. तर उद्धार करून घ्यायचा असेल तर छे दुनिया अळसासी दबडोनिया निद्रेसी. एरवी अल्पायुष्य मानवदेह शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पिडा रोग क्षय काय भजनासी वरले ते पाहेगा. म्हणून राम राम स्मरा आधी. 100 वर्षाचं आयुष्य दादा, शास्त्र सांगतंय कोणत्या वर्षात वया काय करायचं. प्रथमे नार्जितम विद्या, द्वितीय नार्जितम धनम, तृतीय नार्जितम पुण्यम, चतुर्थ्यम किम करिष्यति. पहिल्या 25 वर्षामध्ये विद्याभ्यास घ्यावा. लक्षात ठेवा, म्हणून शाळेमध्ये पाठवावं लेकराला, कॉलेजमध्ये पाठवावं दादा. आणि बघा याच्याच असणाऱ्या बदल्यामध्ये काय मिळतं दादा आपल्याला, तर उत्तुंग यशाची भरारी शैक्षणिक क्षेत्रातली. आणि त्याच्या बळावर प्रथमे नार्जितम विद्या, पहिल्या 25 वर्षामध्ये अभ्यास करा. दुसऱ्या 25 वर्षामध्ये द्वितीय नार्जितम धन, दुसऱ्या 25 वर्षामध्ये धन मिळवा, पैसा मिळवा. तिसऱ्या 25 वर्षामध्ये तृतीय नार्जितम पुण्यम, 50च्या पुढे तर 75 पर्यंत पुण्य मिळवा. बघा तुम्ही दादा, नाही या गोष्टी जीवनामध्ये तुम्हाला मिळविता आल्या रे आल्या, तर शेवटी काय मिळवणार? काय भजनासी उरले ते पाहेगा. लक्षात ठेवा दादा, वास्तविकता अल्पायुष्य मानव देह, पण शतगणिले ते अर्धरात्र अर्ध झोपीतच चाललंय. उरले 50 वर्ष. लक्षात ठेवा दादा, 12वा स्कंद उघडा. त्यावेळेला शुकमुनी राजा परीक्षितीला सांगतात, व्यासो चिंतन करतात आणि गणपती बाप्पा श्रीमद भागवत कथा हस्तलिखित करतात. त्या 12व्या स्कंदामध्ये भाकीत वर्णन केलेलं आहे पुढच्या 4,32,000 वर्षाचं. विठाला माणसं अल्पायुष्य होती. लक्षात ठेवा दादा, म्हणून माणसाचं आयुष्य म्हणायला 100 वर्ष आहे एवढं लक्षात ठेवा दादा. पण माणसं 100 वर्षापर्यंत आता जगतच नाहीत. वास्तविकता बापाला सुद्धा खांदा द्यायची वेळ आलेली एकाला, अशी परिस्थिती निर्माण झाली. का? आत्ताशी कलियुगाचं प्रथम चरण चालू आहे, आणखी तर 3 चरण बाकी आहे.
हे लक्षात ठेवा. शतगणिले ते अर्धरात्र खाय, अर्ध झोपीत चाललंय. 50 वर्ष उरले, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. याचा विचार करा माणसाने. दादा लक्षात ठेवा दादा. म्हणून प्रत्येक वेळेला जो आळस येतो दूर करा. दबडोनिया निद्रेसी आणि आत्मचिंतन अहर्निशी अविश्रमेशी साधावे. एवढं लक्षात ठेवा. आत्मचिंतन आहे मी कोणाचा, एवढं लक्षात ठेवा दादा. आत्मचिंतन करा दादा. श्री गुरुनी मंत्र दिला असेल त्याचं श्रवण मनन निधिध्यासन करा दादा. एवढं लक्षात ठेवा. आणि ते चिंतन नित्य नियमाने चालू असू द्या दादा. बघा या जीवनामध्ये तुम्हाला कोणतीच गोष्ट असणारी त्या ठिकाणी कठीण होणार नाही. एवढं लक्षात ठेवा. का चिंतने चिंतने तद्रूपता. ज्या वेळेला तुम्ही जीवरूपी ज्या वेळेला देव बनताल त्यावेळेला प्रत्येक गोष्ट भगवंत आपला स्वतःला देत असतो. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम चारही असणारे त्या ठिकाणी पुरुषार्थ मनुष्याला देत असतो. धर्मार्थाने काममोक्ष. एवढं लक्षात ठेवा. विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता आणि सकळ भोगिता होय त्याचे विठाला. म्हणून जीवनामध्ये चिंतन महत्वाचं आहे. याच्यासाठी दादा काळाचा चपेट घातो जव वाजला नाही येत तव साधावया परमार्था विश्व व्यर्थ न करावे. म्हणून काळ सारावा चिंतने. दादा लक्षात ठेवा. अनेक नियमाने या देहाला बांधलेले आहे. अनेक नियमाने. एवढं लक्षात ठेवा. तुमच्या इकडे आंघोळी सगळीच करतात का? करतात ना. लक्षात ठेवा. जो 2-2, 3-3 दिवसाला आंघोळ करीत असेल दादा त्याला दारिद्र्य प्राप्त होतं शास्त्र सांगतंय. जो असणारे मळके फाटके तुटके कपडे घालत असेल धुत नसेल तो प्रश्न बाजूला. मालकीनबाई धुत नाहीत. लक्षात ठेवा. त्यांना सुद्धा लई कंटाळा. वॉशिंग मशीन पाहिजे त्यांना. एकदा वॉशिंग मशीन मध्ये टाकून धुवायला पाहिजे ते सुद्धा. लक्षात ठेवा दादा. घरातले जेवढे जेवढे कपडे असतील दादा बघा लक्षात ठेवा दादा ती कपडे रोज धुणंच घालायला पाहिजे. जर नाही धुणं घातले 2-3 दिवस तेच कपडे घातले तर दारिद्र्य येतं. शास्त्र सांगतंय. लक्ष्मी नाराज होते. फाटके कपडे कधीही घालायचे नाहीत. फाटके कपडे जे कोणी घालत असेल दादा त्यांना सुद्धा दारिद्र्य प्राप्त होतंय. विठाला तुमच्याकडे आंघोळी सगळंच करतात ना. नाही आमच्याकडे गोळी मिळते आंघोळीची. म्हणले एकदा गोळी घेतली की 2 दिवस आंघोळच करायचं काम नाही. लक्षात ठेवा. बघा तुम्ही दादा सगळे स्नान करतात ना. बरं आता तुम्ही वारकरी संप्रदायातले आहात दादा. बघा तुम्ही दादा गुरुवर्य गगनगिरीजी महाराज यांच्या असणाऱ्या सानिध्यातले तुम्ही सगळेजण माणसं आहात. सद्गुरू जोग महाराजांचा कृपाशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. म्हणून कित्येक वर्ष झाले तुमचा असणारा हा नामसंकीर्तन सप्ताह या ठिकाणी अबाधित पद्धतीने चालू आहे. लक्षात ठेवा दादा. पुढेही राहणारच आहे. पण लक्षात ठेवा दादा मग तुम्हाला आणखी वारकरी संप्रदायाची तत्व समजली का? नियम समजले का? सगळ्या माणसांना सारखीच नियम आहेत. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र सगळ्यांना सारखीच नियम आहेत. एवढं लक्षात ठेवा. जो या देहाला आला त्याला नियम लागू आहेत. बघा तुम्ही दादा स्नान सगळेच करतात ना. बोला ना बाबा. गळ्यात माळे ना? नाही आहे का? हाही नाही 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 काहीच नाही. म्हणजे काय सप्ताह आहे तोपर्यंत आहे आणि कंदुरी असली की पळालेच खुटीला अडकून. तसं काही आहे का नळ्या फुकायला? लक्षात ठेवा दादा. स्नान करतो आपण सगळेजण. बरं का तुम्ही आता स्नान केल्यानंतर अगोदर गंध देवाला लावायला पाहिजे का माणसाला? नियम क्रमांक 1 संध्या स्नानम जप होम स्वाध्याय देवतार्चन. लक्षात ठेवा. स्नान झाल्याबरोबर अगोदर गंध देवाला लावायला पाहिजे का आपला स्वतःला? बोला ना. माणसं आहेत ना तुम्ही. जनावर तर नाहीत ना. कसं कळेल काळ सारावा चिंतने. नियमावली दादा आज असणारा अभंगच नामपर प्रकरणातील आहे. लक्षात ठेवा दादा. उपदेशपर प्रकरणातील आहे. पण चिंतन म्हणजे नामस्मरण. एवढं लक्षात ठेवा. एकाच वाक्यावर बोलणार मी तुम्हाला 2 तास. लक्षात ठेवा दादा. बोला की अगोदर गंध तुम्हाला लावायला पाहिजे का देवाला? मला वाटतं तुमच्या गावात देवच नाही, देवघरच नाही दिसत गड्या. असू द्या. बोला ना. हा देवाला लावायला पाहिजे, है की नाही? बरोबर आहे. पण देव त्याला मान्यता देत नाही. म्हणून पूजा करत असताना चंदनशे महापुण्यम पवित्रम पापनाशम सुखदंबदा गंधा बांधतो आयुष्यमस्तु. सुरुवात तिथून आहे. हे लोक लक्षात ठेवा दादा. अगोदर स्वतःच्या डोळ्याला पाणी लावावं लागतं, स्वतः गंध लावावा लागतो. मालकीनबाईला सांगावं लागतं ब्राह्मणाला की तुम्ही ओ काकू हळदी कुंकू लावून घ्या कपाळी अगोदर, नंतर पूजा करायचा अधिकारी. विठाला विठाला विठाला
आत्मनाम वंदना. अगोदर स्वतःला गंध लावा, एवढं लक्षात ठेवा दादा, आणि नंतर देवाला गंध लावायचा अधिकार आहे. बरं ठीक आहे, गंध देवाला लावायचा आहे का माणसाला लावायचं हे कळलं, पण कोणत्या बोटाने देवाला गंध लावा हा सुद्धा नियम आहे. कोणत्या बोटाने देवाला गंध लावायला पाहिजे लक्षात ठेवा. दाखवा बरं बोट आपापले. अंगठी असली तर काढून ठेवा, नाही तर चोरून नेत असतो आम्ही. कोणत्या बोटाने आता लक्षात ठेवा दादा. बघा आता ही 3 बोट आहेत. हे बोट कोणाचं तुम्ही म्हणता महाराज तुमचंच. बरोबर आहे का नाही? एवढं लक्षात ठेवा दादा. या बोटाचा उपयोग कधी होतो पुरुष मंडळी? कोणत्या क्रियाकर्मासाठी, कोणत्या सत्कर्मासाठी? गंगेमध्ये आपले मायबाप मरण पावल्यानंतर. आलं की नाही लक्षात? थोडं थोडं डोक्यात शास्त्र आहे बाबा, एवढं लक्षात ठेवा. म्हणून दादा एवढं लक्षात ठेवा दादा, अगोदर ग्रंथ वाचा, एवढं लक्षात ठेवा दादा, आणि नंतर कीर्तन करा, एवढं लक्षात ठेवा दादा. समर्थ रामदास स्वामी सांगतात की अभ्यास प्रगट व्हावे, नाहीतरी झाकुनी असावे, प्रगटुनी नासावे हे बरे नव्हे. अभ्यास असेल तर बोला दादा. म्हणून दादा पाहुणी या ग्रंथ करावे कीर्तन. बघा तुम्ही, या बोटाचा उपयोग आपल्याला पित्राच्या दिवशी किंवा पिंडदानाच्या दिवशी येतो. या बोटाने गंध लावा लागतो पिंडांना. म्हणजे हे बोट कोणाचं तुम्ही म्हणता तरी महाराज तुमचंच, हे पित्राचं. कळलं ना? आता लक्षात ठेवा दादा, ही 4 बोट आहेत, 5 बोट आहेत. याला करंगळी म्हणतात, याला अनामिका म्हणतात, याला मध्यमा म्हणतात, याला तर्जनी म्हणतात, आणि याला अंगुष्ठ म्हणतात. लक्षात ठेवा दादा. आता हे बोट पित्राचं आहे, तर मग त्याच्यानंतर दादा लक्षात ठेवा, हे बोट कोणाचं मधलं? मध्यमा. हे बोट आहे माणसाचं. म्हणून ज्या वेळेला आपल्याला माणसाला गंध लावायचा, समजा एखाद्या असणाऱ्या यजमानाला महाराजाला गंध लावायचा आहे आणि महाराजाला त्या यजमानाला बुका लावायचा आहे, तर त्यावेळेला या मधल्याच बोटाचा उपयोग झाला पाहिजे. आजपर्यंत तुम्ही याच बोटाचा उपयोग केला का नाही बोला? आणा इकडे बोट, आणा बरं चाकू, नेतो कापून सगळे. पारमार्थिक क्रियामध्ये पुण्य करिता होय पाप, दुग्ध पाजोनी पोशिला साप, करोनी अघोर जप दुःख विकत घेतले. जर पुण्याईच्या नावाने जर पापच घडत असेल तर काय पारमार्थ कळला तुम्हाला? विठाला 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 विठाला. म्हणून कोणालाही माणसाला गंध लावायचा असेल तर या मधल्या बोटाने लावायचा, बरं का पुरुष मंडळी? लक्षात ठेवा. आणि हे जे बोट आहे ना, हे देवाचं बोट आहे. म्हणून देवाला गंध लावताना या बोटाचा उपयोग कधीही करायचा. लक्षात ठेवा. त्याच्या पुढे जप करत असताना जर या बोटाने, देवाच्या बोटाने जप तुम्ही केला, आजपर्यंत याच बोटाने जप केला असेल तुम्ही, लक्षात ठेवा, जे जप करीत असेल त्यांना बोलतो. बघा तुम्ही याच बोटाने, तर तुमचं पुण्य सगळं असणार देवाला गेलं, कारण देवाच्या बोटाने जप केला. जर या बोटाने जप केला तुम्ही तर ते पुण्य तुमच्या पित्राला गेलं. आणि या मधल्या बोटाने जर तुम्ही माळ ओढली तर ते पुण्य तुमच्या स्वतःला प्राप्त झालं. एवढं लक्षात ठेवा. मग जप करण्यासाठी माळ तुळशीची असायला पाहिजे का रुद्राक्षाची? बोला आता. देवाला तुळशी प्रिय ना, तुळशी हार गळा. मग आता तुळशीची माळ पाहिजे जप करताना का रुद्राक्षाची माळ पाहिजे? हे सुद्धा नियम आहेत. आपल्याला चिंतनाकडे घुसायचंय. मग त्याच्या अगोदर या नियमाने वागा. नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. एवढं लक्षात ठेवा. कधी पण ज्याच्या जीवनामध्ये हे नियम आहेत, जो नित्य करतो, एवढं लक्षात ठेवा दादा, त्याच्या जीवनामध्ये सुख नाही तर आनंद आहे. कारण लक्ष्मी सहित शोभे नारायण, लक्ष्मीही त्याच्या घरामध्ये आहे आणि भगवान विष्णू सुद्धा त्याच्याच घरामध्ये. एवढं लक्षात ठेवा दादा, बरं का? म्हणून अष्टमहासिद्धी ओळंगितीद्वारे सोपं नाही दादा, एवढं लक्षात ठेवा. माळ कोणती असावी तर तुळशीच्या माळेऐवजी रुद्राक्षाची माळ असायला पाहिजे जपा करता. एवढं लक्षात ठेवा. जर तुम्ही म्हणता महाराज याला प्रूफ काय, पुरावा काय, तर गुरुचरित्र पारायण वाचा. विठाला अरे विठाला 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 विठाला. रुद्राक्षाची माळा पाहिजे. बसायला आसन कोणतं पाहिजे? हे बघा, कीर्तनाच्या गादीवर कोणतं आसन आहे? काय म्हणतात त्याला? घोंगडी.
लक्षात ठेवा दादा, घोंगडीचं आसन जपा करता अतिशय उत्तम. जपाची साधना चिंतन योग्य दिशेने जर जायचं असेल, तुमचं जर घेऊन जायचं असेल तुम्हाला दादा, लक्षात ठेवा, त्या तद्रूप व्हायचं असेल तर कधीही पूर्वेकडे तोंड करून चिंतनाला बसा, नामस्मरणाला बसा, आणि उत्तरेकडे तोंड करून नामस्मरणाला बसा. लक्षात ठेवा, दक्षिणेकडे थोबाड करून बसता तो उपयोग होणार नाही. पश्चिमेकडे जर तोंड करून बसताना तो उपयोग होणार नाही. स्नान करताना सुद्धा पूर्वेकडे तोंड करा. दक्षिणेकडे तोंड करून जे आंघोळ करतं ते लवकर जातं बरं का, लगेच तिकडं. दक्षिणेकडेच नरक लोक आहे, त्याचे पायच वडीत तसंच यमलोक. लक्षात ठेवा, निद्रा घेत असताना सुद्धा नियम आहेत. जर पाय जर दक्षिणेकडून जर दिशेकडे जर कडून तुम्ही जर झोपलात तर लक्षात ठेवा दादा, लवकर जाता बरं का. कधीही पाय आपले दक्षिणेकडे नाही पाहिजे, आपले पाय उत्तरेकडे पाहिजे, डोकं दक्षिणेकडे पाहिजे. एक तर डोकं पूर्वेकडे पाहिजे. ज्याला ज्ञान प्राप्ती करून घ्यायचे असेल जीवनामध्ये, ज्याला काही शिकायचं असेल तर त्याने पूर्वेकडे डोकं करा, पाय पश्चिमेकडे करा. इतके नियम आहेत, इतके. आता कोणता कोणता नियम तुम्ही लक्षात ठेवता सांगा बरं. तुम्ही म्हणताल महाराज मग आजपर्यंत उगाच आम्ही मारुतीला ओंबाळलं, पाणी ओतू उगाच एवढा परमार्थ केला. आजपर्यंत केला ना परमार्थ, तो तुमचा सगळा वायाला गेला, एवढं लक्षात ठेवा. म्हणून जर नियमाने वागला तर दादा, तर त्याचं पुण्य असणारा तुमच्या पदरी पडेल. मग त्याच्यामुळे दादा आज पहिला दिवस म्हणून नियम सांगितले बरं का. आणि या 7 दिवसामध्ये ते नियमाची अंमलबजावणी तुम्ही हळूहळू करा बरं का. करताल ना, करताल का नाही माता भगिनी? तुम्ही पुरुष मंडळी, माझ्या भावांनो, बरोबर आहे का नाही? छत्रपती शिवाजी राजेचे पैकीत ना आपण, जे छत्रपती शिवाजी राजे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये येऊन बसायचंय, एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुकोबरा उपदेश करतात, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. छत्रपती शिवाजी राजेंच्या गळ्यामध्ये फक्त 2च माळी होत्या मरेपर्यंत, एक पवित्र पावन तुळशीची माळा आणि एक असणारी राजमाता जिजाऊ साहेबांनी घातलेली कवड्यांची माळा. एवढं लक्षात ठेवा दादा. आपण त्यांचे पायीक येत ना, तर मग लक्षात ठेवायचं दादा, ज्याला ज्ञान प्राप्ती करून घ्यायचे असेल, स्नान झाल्याबरोबर दादा तुम्ही देवघराच्या पुढे आलात की या मधल्या बोटाने हळदीचा गंध लावा अगोदर. लक्षात ठेवा दादा, धन प्राप्ती करायची असेल तर, आणि ज्ञान प्राप्ती करून घ्यायची असेल तर कुंकुवाचा गंध लावा. पण ते कुंकू सुद्धा प्युअर हळदीचं पाहिजे. विठाला अरे विठाला 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 विठाला. लक्षात ठेवा, तुमचे विद्यार्थी, तुमच्या घरामध्ये सगळेजण विद्यार्थी तशी तिथे लहान लहान लेकरं, जर मार्क कमी असतील दादा, एखाद्याला अभ्यास जरी केला तर स्मरणशक्ती कमी असेल, त्याला जर टक्केवारी त्याची वाढवायची असेल, त्याने अभ्यास जर त्याचा त्याने मनाने केला पाहिजे असं जर वाटत असेल, त्याची बुद्धी प्रगल्भ जर होईल अशी जर वाटत असेल तुम्हाला, तर सूर्यनारायणाला रोज अर्घ्य द्यायचे सांगा लेकराला बरं का. घरामध्ये पैसा टिकत नसेल तर, पैसा टिकत नसेल दादा, आलेला पैसा कायमस्वरूपी आमच्या घरात टिकलाच पाहिजे, वाम मार्गाने गेला नाही पाहिजे. असं जर करायचं असेल तर सूर्याची 12 अक्षरी मंत्राचा जप करा. ओम मित्राय नमः, ओम रवी नमः, सूर्या नमः, भानाय नमः, खगाय नमः, पुष्णाय नमः, हिरण्यग्रहाय नमः, ऋचा नमः, आदित्याय नमः, सवितृ नमः, भास्कराय नमः. कळलं का? मोबाईल सगळ्याकडेच आहे ना, आहे की नाही? 80 वर्षाच्या मत्थरीकडे मोबाईल आहे. मत्थरी म्हणती बघती पिक्चर, परदेशी परदेशी जाना नाही. मी म्हणलो काकू आता 4 जणांच्या खांद्यावर जायची वेळ आली, कवर लोक जाणार नाही. मोबाईल सगळ्याकडेच आहे ना, तर मोबाईलवर दादा गुगलवर जा, सर्च करा, युट्यूबवर जा, सर्च करा, सूर्याची 12 नावं. लक्षात ठेवा. आणि ते 12 नावं तुमच्या लेकराला घ्यायची सांगा, त्याला पाठ करायला हवा दादा. नाही तर जिथं सूर्यनारायणाला अर्घ द्यायचं तिथं भिंतीला नेऊन तो कागद चिटकवा, त्याच्याकडे बघून का होईना म्हण बाबा, आणि सूर्याला अर्घ्य दे सकाळी सकाळी. दादा बघा, अर्घ्य देत असताना तांब्याचा कलश सगळ्याच्या घरी येईन देवातला, देवाचा तांब्या आहे का नाही दादा. लक्षात ठेवा, आता हे 3 बोट, त्याला तर्जनीचं बोट लावायचं नाही, आणि हा अंगठा हे मधलं बोट लावायचं नाही, हे 3, आणि ह्या अंगठ्याच्या मधात तो कलश पकडायचा आणि 12 अक्षरी मंत्राचा जप करायचा. तुमचं लेकरू जर एका वर्षात जर एकदम चांगलं बुद्धिमान नाही झालं, नंतर गजानन महाराजाला बोला विठाला विठाला विठाला. धन प्राप्ती करायची असेल तर सूर्याची उपासना अतिशय महत्वाची. तुम्ही म्हणताल महाराज पुरावा काय दादा? 11 स्कंद श्रीमद भागवत सत्रजित राजा, आमचे दादाराव महाराज कथाकार आहेत दादा. लक्षात ठेवा दादा, बरोबर आहे ना महाराज? खोटं तर बोलत नाही ना मी. सत्राजित राजाने सूर्याची आराधना केली, त्यावेळेला सेमंतक नावाचा मणी त्याला सूर्याने दिला, जो रोज 8 भार सुवर्ण देत होता. आम्हाला नाही जरी मणी मिळाला, लक्षात ठेवा, नाही देवाने ग्रॅम ग्रॅम जरी रोज सोनं नाही दिलं, पण निदान आमच्या असणाऱ्या पतिदेवाने आमच्या घर मालकाने कमावून आणलं ना, तेवढं तरी टिकावं म्हणून तरी सूर्याची आराधना करा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा विठोबा रखुमाई.
अशा नियमाने जो कोणी वागेल दादा त्यांच्यासाठी तो कोबराय म्हणतात. काळ सारावा चिंतने, आता तो वेळ चिंतनामध्ये घालवा. एकांतवासे गंगा स्नाने, तुमच्या इकडे गंगा माता जवळ नाही, पण जरी यदा कदाचित त्र्यंबकेश्वराला गेलात, कधीतरी तिकडे उत्तर भारतात गेलात, तर लक्षात ठेवा दादा, तिथे जा, स्नान करा आणि एकांतवासामध्ये तो काळ चिंतनामध्ये घालवा. गंगेचं स्नान करा. वाची म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, त्यासी नाही यमपुरी. कुशावरता करिता स्नान, त्यांचे कैलासी रहान. नामामणे प्रदक्षिणा, त्यांच्या पुण्या नाही गणना. लक्षात ठेवा दादा, ही वृद्ध गोदावरी आहे, ही गोदावरी माता. लक्षात ठेवा दादा, आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून गेलेली ती दक्षिण वाहिनी, दक्षिण काशी पैठण क्षेत्राला जा कधीतरी. लक्षात ठेवा दादा, आणि कधीतरी स्नान करा तिथे, कधीतरी चांगल्या पर्व काळावर जा. लक्षात ठेवा. आणि सोम सूर्यग्रहणे येऊनी करविती पार्वणे. लक्षात ठेवा दादा. दादा महाशिवरात्र असेल, दत्त जयंती असेल, रामनवमी असेल दादा, आणि अनेक असणारे मुहूर्त असतील चांगले आपल्या संप्रदायातील, आपल्या भागवत धर्मातील, त्या वेळेला गंगेच्या स्नानाला जा. एकांतवासे गंगा स्नाने, कशासाठी? याची भेटी लागे व्रते उपवास, देव प्राप्त करायचा जीवनामध्ये. लक्षात ठेवा, तो आनंद स्वरूपी म्हणून आनंदाद्वय नित्य निरामय तो असणारा प्राप्त करायचा असेल तर याची भेटी लागे व्रते उपवास. सेविली गंगेची तटाके उदास, गंगेच्या काठावर जा, स्नान करा. लक्षात ठेवा दादा, आणि नामस्मरण करा. एवढं लक्षात ठेवा. त्याच्या पुढे देवाच्या पूजने. देव सगळ्यांच्याच घरी आहेत ना? देवघर आहेत का? आहे की नाही? देवघर ईशान्य दिशेला पाहिजे वास्तुशास्त्रानुसार, बरं का? आग्नेय दिशेला किचन रूम पाहिजे. लक्षात ठेवा दादा, अनेक नियम आहेत, सगळेच नियम सांगत बसले तर तुम्ही घर पाडता. विठाला 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 विठाला. सद्गुरु श्री बळीराम बाबा घोंशीकरांची कृपा आमच्यावर आहे म्हणून आम्ही या सगळ्या काही गोष्टी बोलू शकतो. तेवढं लक्षात ठेवा दादा. अनेक नियमाने माणसं बांधल्या गेली, अनेक नियमाने आपला प्रपंच बांधला गेलेला, एवढं लक्षात ठेवा दादा. अरे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, अरे ग्रस्ताश्रम असेल, ब्रह्मचारी आश्रम असेल, वानप्रस्थाश्रम असेल आणि संन्यास आश्रम असेल दादा, यांना सुद्धा नियमाने बांधलेले. विठाला विठाला. देवाच्या पूजने म्हणून रोज देवाला पाणी घाला, रोज त्याला स्नान घाला. बरोबर आहे की नाही? तुम्हाला रोज आंघोळीसाठी लागतं ना गरम पाणी, तसं देवाला सुद्धा गरम पाणी, कोमट पाणी करीत जा. एवढ्या गारव्याच्या दिवसामध्ये थंड पाण्यात नका आंघोळ घाली जो देवाला, त्याला सुद्धा थंडी वाजते. लक्षात ठेवा. वृंदावनला गेलात, काशी यात्रेला गेला, तर पिवळा धमक असणारा तुम्ही काय आणला? तो काय म्हणते त्याला? त्या देवाला लंगडा देव काय म्हणते त्याला? लंगडा ग लंगडा, लंगडा ग लंगडा, देव एक पायाने लंगडा. कोणता देव म्हणते त्याला? ते लग्नाच्या टायमाला नाही का जावाई चोरून आणतो, रंगनाथ. असा पिवळा धमक असतो, पण 8 दिवसात काळा ठिक्कूर पडतो, त्याला आंघोळच माहित नाही. लक्षात ठेवा ना. ते कपडे येताना अशी वही हातात घेऊन येते, कृष्ण आणला, कृष्ण आणला, कृष्ण आणला. त्या कृष्णाकडे कोणी पाहत नाही. शेवटी लक्षात ठेवा, रोजच्या रोज देवपूजा घडली पाहिजे दादा. तुम्ही जे भाजी करताल, भाकरी करताल, सकाळी नाश्ता बनवला, पोहे बनविताल, तर 1 चमचा पोहे देवाच्या पुढे ठेवा. देवाच्या पूजने, कारण त्याला सुद्धा भूक लागते बरं का. लक्षात ठेवा. दुपारी भाजी भाकरी बनवली ती सुद्धा देवाच्या पुढे 1 तुकडा ठेवा. संध्याकाळी दादा जे काही बनवलं असेल ते सुद्धा देवाच्या पुढे 1 तुकडा ठेवा. कारण की अगोदर देवाला द्या ज्याने आपल्याला सगळं काही दिलं, नंतर आपण खा. जर देवाला जर नाही काही दिलं ना दादा, तुम्ही लक्षात ठेवा, सुदामाने चोरून असणारे चणे खाल्ले, फुटाणे खाल्ले, श्रीमद भागवत, तर 18 विश्व दारिद्र्य पत्करावं लागलं. पण सरते शेवटी पोहे द्यावे लागले देवाला. एवढं लक्षात ठेवा. पोहे घेऊन गेला आणि पोहे दिल्यानंतर दादा गाव सुवर्णाचा दिदला गा, मग काहीतरी देवाला द्या, नंतर देव आपल्याला भरघोस देत असतो. नियम आहेत, लक्षात ठेवा दादा. देवाच्या पूजने प्रदक्षिणा. तुळशीचं झाड आहे की नाही तुमच्या इकडं? तिकडे अफगाणिस्तान मध्ये लई मोठे आहेत, पाकिस्तान. तुमच्याकडे आहेत की नाही तुळशीचं झाड? आहे की नाही? ते नसतं का, ते आंब्यासारखं असतं मोठं, हा, त्याला शेवग्याच्या शेंगा लागतात, आहे की नाही? हा, नाजीबाई झोका बांधून तिथं झोका खेळती त्या तुळशीच्या झाडाला. तुळशीचं झाड एवढं मोठं नसतं, छोटं असतं. लक्षात ठेवा दादा.
शास्त्र सांगतंय ज्याच्या दारापुढे तुळशीचं झाड नाहीये ते घर म्हणजे स्मशान आहे. मग तुमचं घर तुम्हाला देवघर बनवायचं का स्मशानभूमी बनवायची हे आपल्या हातात. म्हणून कधी का होईना दादा, नाही जरी जागा नसेल अंगणासाठी, अंगण नसेल तुळशीसाठी, जागा नसेल वृंदावन बांधण्यासाठी, तर निदान एखाद्या कुंडीमध्ये का होईना 2 पानाचं तुळशीचं झाड राहू द्या, गॅलरीत का होईना. आता लई परिस्थिती वाईट झाली, हम दोन हमारे दो. लक्षात ठेवा, पूर्वीच्याकडे भले मोठे वाडे होते, आता घरं सुद्धा बारीक झालेत. लक्षात ठेवा दादा, गॅलरी जरी असेल, गॅलरीमध्ये नुसतं तुळशीचे असणारं रोपटं ठेवा दादा. नाही त्याला प्रदक्षिणा मारता आल्या तर कुंडी हातात उचला आणि त्याच्या सगट फिरा, म्हणजे प्रदक्षिणा घडेल. एवढं लक्षात ठेवा. आता वेळ नाही लोकाला, म्हणून देवाच्या पूजनी प्रदक्षिणा तुळशीच्या. लक्षात ठेवा. आणि एवढं केल्यानंतर आता त्याच्या पुढची नियमावली, युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावे बासर, निद्रा बहुभाषण. लक्षात ठेवा, आहार युक्त पाहिजे. कोरोनाचा काळ, लक्षात ठेवा, जे नाही ते खाल्लं म्हणून जनावरासारखी मुंगशी माणसाच्या थोबाडाला लागली. लक्षात ठेवा बरं का. म्हणून बाहेरचं कधी खायचं नाही, तेलकट कधी खायचं नाही, हॉटेलवरलं शिळं पातं कधी खायचं नाही. लक्षात ठेवा, आपल्या घरी मालकीन बाईने चटणी भाकर का होईना केली ना, ती आनंदाने खा. अन्नाला नाव ठेवू नका. तुम्हाला सांगतो, घरात बरकता येण्यासाठी पहिली भाकर करताना पहिली भाकर, पहिली पोळी गाईच्या नावाने करा आणि शेवटची भाकर कुत्र्याच्या नावाने करा. एवढं लक्षात ठेवा. गाईला जर तुम्ही पहिली भाकरी दिली तर अन्नधान्य घरामध्ये कायम प्रमाणे टिकून राहतं. एवढं लक्षात ठेवा. आणि शेवटची भाकरी जर कुत्र्याला खाऊ घातली तर लक्षात ठेवा दादा, तर काहीतरी चांगला फायदा कोणता होतो, तो शत्रुत्व नाहीच होत. कुत्र्याला जर भाकर खाऊ घातली, एवढं लक्षात ठेवा दादा, आणि जर नाही खाऊ घातली तर माणसं कुत्र्यावणी एकामेकावर पडतात. पुन्हा आमच्याकडे येतात, महाराज काय लय लेखाने हाणलं, सांगायची गरज नाही, आम्हाला सगळं कळतंय. विढाला 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 विढाला. दादा या गोष्टी जीवनामध्ये नाही पाहिजे तर नियमाने वागा दादा. बघा, युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावी वासर, निद्रा बहुभाषण. लक्षात ठेवा दादा, आहार योग्य पाहिजे. आम्हाला शिकायचंय ते. कोणाकडून शिकायचं दादा? येथ वडील जे जे करते तया नाम धर्म ठेवते, त्याची एर अनुष्ठिती सामान्य सकळ. कोण दादा युक्त आहार आणि विहार कोणाचा होता? तर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी राजे. एवढं लक्षात ठेवा दादा. 50 वर्ष आयुष्य छत्रपती शिवाजी राजेंचं होतं. जगले दादा ते या धर्मासाठी आणि मरणही पावले या धर्मासाठी. एवढं लक्षात ठेवा दादा. पण युक्त आहार आणि विहार दादा, नेम इंद्रियासी सार. अरे इंद्रियांचं दमन कसं असावं? अरे परस्त्री सुद्धा आपल्या नजरेपुढे उभी राहिले. एका मुस्लिमाची असणारी सून उभे राहिले तर तिला सुद्धा आईप्रमाणे मानणारे माझे छत्रपती शिवाजी राजेच होते. एवढे लक्षात ठेवा. अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. दादा याच्याकरता संस्कार लागतात दादा. याच्याकरता सौंदर्याविषयीचा निरोगी दृष्टिकोन पाहिजे आणि चारित्र्य संपन्नता सुद्धा पाहिजे. आणि ती चारित्र्य संपन्नता माझ्या छत्रपती शिवाजी राजेंच्या अंतःकरणात मध्ये होती. एवढी लक्षात ठेवा दादा. कशासाठी? कशामुळं? युक्त आहार विहार. अरे गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा आणि कवड्यांची माळा होती दादा. या जगामध्ये अनेक राजे, कोटीने राजे होऊन गेले दादा. लक्षात ठेवा. पण त्यांच्या दरबारामध्ये स्त्रिया नाचल्या गेल्या. पण एकच दरबार माझ्या छत्रपती शिवाजी राजेंचा असा होता, तिथं स्त्रियांना सन्मानच होता. एवढं लक्षात ठेवा. सन्मानानेच वागविलं दादा. एवढं लक्षात ठेवा दादा. तिथं कधीही परस्त्री असणारे त्या ठिकाणी वाईट नजरेने तिच्याकडे बघण्यात नाही आलं दादा. मुस्लिमाची सून, तिला सुद्धा मातेप्रमाणे मानणारा माझा राजा होता का? आज्ञा होती माझी जाऊची, शपथ घेतली स्वराजाची, जनकल्याणाची शिकवल जगद्गुरु तुकोबाची. तोरण बदिले स्वराजाचे, त्या तोरणा गडाला तो बापाचा बाप वाग शुभा जन्मला. बापाचा बाप वाग शुभा जन्मला. बापाचा बाप टाळी टाळी वाजली पाहिजे. बापाचा बाप जननी जनी तो भक्त जनी दाता या शोर, नाही तो जननी मांज भली क्या खोवे गाणू. आईनं जन्म द्यावा भक्ताला, आईनं जन्म द्यावा दात्याला आणि आईनं जन्म द्यावा शुराला. म्हणून म्हणावं लागतं, आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत.
तलवारीशी लगीन लागलं जडली इडी प्रीत अरे लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाटी आणि देव देश आणि धर्मापायी प्राण घेतलं हाती दादा म्हणून एकाची हिंमत होत नव्हती छत्रपती शिवाजीराजेंच्या पुढे येण्याची कशामुळं मोठे मोठे ते सरदार किती झाले ठार मोठे ते सरदार किती झाले ठार जेव्हा निघाली मैदानी शिवरायाची तलवार निघाली मैदानी शिवरायाची तलवार सरदार शिवरायाची तलवार अफजल खानाला 40,000चं सैन्य घेऊन त्याला सुद्धा याच महाराष्ट्राच्या मातीत गाडी दादा सबंध असणारे उत्तराच्या असणाऱ्या भागातलं सबंध सैन्य घेऊन औरंगजेब सुद्धा याच महाराष्ट्रामध्ये आला पण त्याची सुद्धा कबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातच असणारे दादा तयार केली कोणी माझ्या संभाजीराजेने लक्षात ठेवा उगाच सांगत नाही दादा मावळ्यांच्या रक्ताने छत्रपती शिवाजीराजेंच्या रक्ताने लिहिलेला इतिहास म्हणजे माझ्या छत्रपती शिवाजीराजेंचा इतिहास आहे आणि उद्या तो दिवस आहे सुवर्णाचा 19 फेब्रुवारी 1630 रोजी दादा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक प्रौढ प्रताप पुरंदर छत्रपती शिवाजीराजेंचा जन्म झाला या विश्वामध्ये स्वतःच्या बायकोचं ऐकलं कोणी शहाजहानने तर ताजमहल बांधला पण दादा या विश्वामध्ये आपल्या स्वतःच्या आईचं ऐकलं आणि त्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी छत्रपती शिवाजीराजेने हिंदवी स्वराज्य निर्माण केलं एवढं लक्षात ठेवा म्हणून म्हणावं लागतं दादा एकही शब्द खाली पडू न देणारा राजा रयतेचा सुद्धा एकही शब्द खाली पडू न देणारा राजा म्हणजे माझा छत्रपती शिवाजी राजा एवढं लक्षात ठेवा दादा बघा म्हणून शिवचरित्रकार या नात्याने प्रत्येक कीर्तनाच्या शेवटी 10 मिनिट का होईना छत्रपती शिवाजी राजेंच्या चरित्राचा जागर करत असतो कशामुळे अरे ज्याचं चारित्र्य चांगलं आहे त्याचं चरित्र निर्माण होत असतं ज्याचं चारित्र्य चांगलं आहे त्याचं चरित्र निर्माण होत असतं आणि ज्याचं चरित्र निर्माण झालं त्याच्या चित्राची लोक पूजा करतात एवढं लक्षात ठेवा आणि त्याच्यामध्ये एक अग्रगण्य नाव असेल छत्रपती शिवाजी राजा म्हणून छत्रपती शिवाजी राजेंचा पोवाडा गड आला पण सिंह गेला वीर तानाजी मालुसरे राजमाता राजा गडाला लग्गी वा वा क्या बात आहे टाळी वाजवा आमच्या हरिदास महाराजा करता बरोबर आहे ना आमच्या विष्णू महाराजा करता टाळी वाजवा दादाराव महाराज गणेश महाराज आमचे वसंत महाराज वा वा सुंदर आमचे शूटिंग वाले कोणतं चॅनल आहे रामकृष्ण हरे पुन्हा पुन्हा कीर्तन ऐका बरं का नियम नाही लक्षात राहिले तर हे कीर्तन ऐकायचं सबस्क्राईब करत जा बरं का हा ते महत्वाचं आहे एकदा आमच्या तरुण मंडळीसाठी टाळी वाजवा आणि एकदा आमचे श्रीराम आमच्या आबादेव असणारे आबाराव बडक पटेल त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवा आमचे गुरुबंधू आहेत ते आणि गुरुवर्य बळीराम बाबा घोणशेकर यांच्या कृपा आशीर्वादाने आज माझ्याकडे ही सेवा आलेली आहे म्हणून दादा सबंध मात्या भगिनी आणि सबंध माझ्या छत्रपती शिवाजी राजेवर प्रेम करणारे निस्सिम मावळे यांच्यासाठी खास हा पोवाडा श्री गजानन गिरीजी महाराजांच्या चरणी समर्पित करतो राजमाता राजा गडाला सकाळीच बसल्या उन्हाला सहज पाहिले किल्ले कोढाण्याला बोलावून घेतले महादेवाला महादेव रामोशी समोरावा आज्ञा महासाहेब जर बसला असेल भोजनाला आताची आताच रायगडाला जायचंय रायगडाचं काम पूर्णत्वाकडे जात आहे आणि हिरोजी इंदुलकरांनी रायगडाचं काम हाती घेतलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी राजे ते रायगडाचं काम बघण्यासाठी आलेले आहेत म्हणून आत्ताची आत्ताच जायचं राजेला निरोप द्यायचा आहे कोणता मासाहेब जर बसला असेल भोजनाला हात धुवून यावर राजगडला जिरहाजी जी क्या बात है निघाला महादेव रामोशी या सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्या ओलांडले टक टिक टक टिक टक टिक टक टिक धुळीचे लोड आसमंतामध्ये उडू लागलेले असं म्हणतात या सह्याद्रीची सैर फक्त 3 जण करू शकले नंबर 1 वाघ नंबर 2 वारा आणि नंबर 3 छत्रपतींचे मावळे 2000 पायऱ्या ओलांडून महादेव रामोशी छत्रपती शिवाजी राजेंच्या समोर गेला प्रणाम केला राजाला शिवाजी राजाला राजा महासाहेबांची आज्ञा आहे काय
जर बसला असेल भोजनाला, जर बसला असेल भोजनाला, हात धुवून यावर राजगडला, यावर राजगडला जिरहाजी जी, यावर राजगडला जिरहाजी जी, यावर राजगडला जिरहाजी जी. अतिशय सुंदर नियोजन आणि साऊंड सिस्टीम एकदम नंबर आहे. एकदा टाळी वाजवा सिस्टीम करता. कृष्णा नावाच्या घोडीला सज्ज केलं राजानं. ज्या राजाने तोरणागडावर जाऊन दादा रायरेश्वराची शपथ घेतली. लक्षात ठेवा दादा, अनेक राजे आम्ही बघितले दादा दह्याने दुधाने अभिषेक घालणार आहे, पण एकच राजा होऊन गेला दादा ज्याने स्वतःच्या रक्ताने अभिषेक घातला. तानाजी, येसाजी, बाजी अशा मावळ्यांना, मर्द मराठ्या मावळ्यांना सोबत घेतलं. दादा या स्वराज्याची स्थापना करण्यासाठी रात्रंदिवस अहोरात्र डोळ्यामध्ये तेल ओतून काम करणारी माझी मावळी आहेत, माझे छत्रपती शिवाजी राजे. लक्षात ठेवा दादा, धन्य ही सह्याद्री, धन्य हा महाराष्ट्र आणि धन्य हा भारत देश. की अशा वीर रत्नाला जन्म देणारी भूमी या महाराष्ट्राची भूमी आहे. एवढं लक्षात ठेवा. म्हणून गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. अरे कणभर मावळे घेऊन मनभर मुघलशाहीला, आदिलशाहीला या महाराष्ट्राच्या मातीत गाळण्याचं काम छत्रपती शिवाजी राजेनं केलंय. एवढं लक्षात ठेवा दादा. मग कधीतरी आमच्या घरी छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले पाहिजे, कधीतरी धर्मवीर संभाजीराजे जन्माला आले पाहिजेत. याच्याकरता शिवचरित्र संभाजीराजेंचं चरित्र घरामध्ये असू द्या. एवढे लक्षात ठेवा. कारण गनिमी गावा, युक्तिवाद कसा असावा हे शिकविल्या जातं फक्त शिवचरित्रातून. एवढं लक्षात ठेवा. म्हणून देण्यानं अतिशय महत्वाचं आहे. कृष्णा नावाच्या घोडीला सज्ज केलं छत्रपती शिवाजी राजे राजगडाकडे आगेकूच करतात. आणि सगळ्या माळून एक जय जयकार केला. तो जय जयकार इथंही झाला पाहिजे. हर हर महादेव. 80 वर्षाच्या म्हाताऱ्याचं सुद्धा रक्त सळसळलं पाहिजे असं चरित्र म्हणजे छत्रपती शिवाजी राजेंचं आहे. म्हणून आपण हिंदू धर्माचे पायकी आहेत ना बाबा, टोपीवाले बाबा आहेत का नाही? मग जय जयकार तसा झाला पाहिजे बरं का. मराठ्यांची अस्मिता आणि स्वाभिमान जागृत करण्याचं काम छत्रपती शिवाजी राजेनं केलंय. हे लक्षात ठेवा दादा. आणि ते स्वाभिमान आणि ती अस्मिता कायम मरेपर्यंत टिकलीच पाहिजे आणि आपल्या हिंदू धर्माविषयी अभिमान वाटला पाहिजे. एवढं लक्षात ठेवा दादा. पण ज्या ज्या वेळेला मी गजर करेल त्या त्या वेळेला तुम्ही सुद्धा स्वरास्वर मिसळणार ना दादा. लक्षात ठेवा. हिंदू आहात ना माता भगिनी, लक्षात ठेवा. हर हर गजानन गिरीजी महाराजांच्या पर्यंत आवाज गेला पाहिजे. लक्षात ठेवा दादा. ते बघतात कार्यक्रम. लक्षात ठेवा दादा की माझ्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने संबंध ग्रामस्थ मंडळी पळशीतील एकत्र येऊन जर सत्कार्य करीत असतील, प्रत्येक जण वर्गणी देत असेल, अन्नदान करीत असेल आणि नामघोष करीत असेल, याच्यापेक्षा वेगळा आनंद कोणता. पुन्हा गजानन गिरीजी महाराज जगाच्या मायबापाला विनंती करीत असतील की मला पुन्हा जरी जन्माला घातलं तर पुन्हा याच गावामध्ये येऊ दे आणि या भक्तांच्या असणाऱ्या मेळ्यामध्ये मला लहानाचं मोठं होऊ दे. एवढे लक्षात ठेवा दादा. म्हणून छत्रपती शिवाजी राजे राजमाता जिजाऊ यांच्या पुढे आलेले आहेत. प्रणाम केला मातेला, जिजा मातेला, जिजा मातेला. मासाहेब आज्ञा. शिवा आलास? हो मासाहेब. तो हिंदवी स्वराज्याचा संस्थापक म्हणून घेतो मासाहेब. मी म्हणून घेत नाही. रयतेनं मला राजा केलंय म्हणून झाला रयतेचा राजा. पण तुझ्या या स्वराज्यामध्ये चाललं काय? रांजाच्या पाटलाचा चौरंग करणारा तूच? हो महासाहेब. मुस्लिमाच्या सुनेला, त्या सुभेदाराच्या सुनेला आईप्रमाणे मांडणारा तूच? हो महासाहेब. मग तुझ्या या स्वराज्यात चाललं काय? काय झालं? त्या उदय भानाने कमलकुमारीला पळून आणलंय. कुठे? या कोढाणा किल्ल्यावर. आणि सळसळली तलवार छत्रपतींची. म्यानाच्या बाहेर तलवार आली. महासाहेब आत्ताची आत्ताच त्या उदय भानाला जेरबंद करून आणतोय आणि वचन दिलं येणाऱ्या अष्टमीच्या मुहूर्तावर कोंढाणा किल्ला स्वराज्यात घेतला जाईल आणि उदय भानाला दंड दिला जाईल. आणि तितक्यात उमरठ्याचा मावळा आला. रायबाचं लग्न होतं. राज ही पत्रिका मूळ पत्रिका आहे. कोणाचं लग्न आहे? रायबाचं. मुहूर्त अष्टमीचा. हसले राजे. अरे आताच मुहूर्त निवडला मी मोठ्या लग्नाचा. संग निरूप माझा ताणाला, संग निरूप माझा ताणाला, वीर ताणाला. आम्ही जातो मोठ्या लग्नाला, मोठ्या लग्नाला जिरहाजी, मोठ्या लग्नाला जिरहाजी, मोठ्या लग्नाला जिरहाजी. उमरठ्याचा मावळा परत गेला. तानाजीला सांगू लागला राजा येणार नाहीत का? राजा स्वारीवर चालले. कोंढाणा किल्ला घ्यायचा आहे. आणि त्यावेळेला तानाजीच्या डोळ्याला पाणी आलं. अरे
राजा स्वारीवर जात असेल आणि आम्ही जर इथं बुंदी भात खात असतो तर हे योग्य नाही. लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा मरता कामा नये. लक्षात ठेवा दादा. आणि म्हणून तान्हाजी निघाले. आपल्या पत्नीला सांगितलं एक ताट घेऊन ये. पंचारती आण. औक्षण करू लागले. दिवा विजला गेला पण अपशकुन मानणारे तान्हाजी नव्हते. तान्हाजी वीर चालला. टाळी पोहण्याच्या एका तालामध्ये टाळी वाजली पाहिजे. तान्हाजी वीर चालला सूर्याजी बंधू संगतीला शेलार मामा होता जोडीला. अपशकुन झाला तान्हाला झाला तानाला जिरहाजी झालं तानाला जिरहाजी झालं तानाला जिरहाजी. आंब्याची डहाळी तुटून पडली. घोबडं ओरडू लागले पण अपशकुन मानणारे छत्रपतींचे मावळे नव्हते. म्हणून आमोशा दिवशी सगळ्यात जास्त पराक्रम माझ्या मावळ्याचे अंधाऱ्या रात्रीमध्ये. एरवी आमोशा आम्ही असताना त्या ठिकाणी मानत नाही. लक्षात ठेवा दादा. का ही योग्य नाही, चांगली नाही. म्हणून कोणतंही चांगलं काम आम्ही करत नाही. पण स्वराज्य जे निर्माण झालं त्याची सुरुवातच आमोस्यापासून. एवढं लक्षात ठेवा. का अंधाऱ्या रात्री शत्रूला दिसलो नाही पाहिजे आपण. एवढं लक्षात ठेवा. आंब्याची डहाळी तुटून पडली. घुबड ओरडू लागले पण माघार नाही. लक्षात ठेवा. छत्रपतींच्या पुढे तान्हाजी आले. तान्हाने बघितलं. राजा सांगा काय आत नाही. अरे तान्हा तुझ्या लेकराचं लग्न 4 दिवसावर आलं. तो काळ होता 3 फेब्रुवारी 1670चा. याच महिन्यातला तो काळ. लक्षात ठेवा दादा. अवघे 15-16 दिवस झाले फक्त. तानाजी महाराजांचा स्मृती दिन आहे मालुसुरींचा 4 फेब्रुवारी 1670. आणि 3 फेब्रुवारीचा दिवस तानाजी छत्रपतींच्या पुढे. अरे ताना तुझ्या लेकराचं लग्न आहे. राजा आधी लगीन कोढाण्यात आणि मग रायबाचं. हर हर महादेव. तान्हाजी वीर चालला. तान्हाजी वीर चालला. वीर निघाला पण युक्तिवाद काय केलं. कोळीवाडा फितूर केल्याशिवाय कल्याण दरवाजा उघडता येत नाही. कारण की कोळी उदय भानाला सहाय्य करत होते. आणि मग कोळ्यांना फितूर करायचं ठरविलं. आणि मग काय केलं. शस्त्र घेऊन नाही गेले. युक्तिवाद. शस्त्र नाही नेलं. गळ्यामध्ये कवड्यांच्या माळा आहे. लक्षात ठेवा दादा. हातामध्ये पोत घेतलेले आणि कमरेला समळ बांधलेलं आहे. आणि दादा गोंधळी म्हणून दादा तानाजी कोळीवाड्यात शिरलेले आहेत. आई राजा ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याची गोंधळी. आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याची गोंधळी. गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याची गोंधळी. गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याची गोंधळी. अरे गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याची गोंधळी. 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 दारू गडवैयातला दारू गडवैये. दारू गडवैयातला दारू गडवैये. दारू गडवैयात दारू गडवैये. दारू गडवैयात दारू गडवैये. निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी. निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी. गोंधळ चालू झाला. आणि गोंधळ्यातून कोळ्यांना फटकारणारे हिंदूच्या घराण्यामध्ये जन्म घेतात आणि चाकरी मुघलांची करतात. एकदा हिंदवी स्वराज्याच्या भगव्या ध्वजाच्या खाली या. अरे हिंदू म्हणून असल्याचा स्वाभिमान वाटेल. आणि त्यावेळेला दादा विचार केला कोळीवाड्यातल्या लोकांनी आणि सहाय्य करायचं ठरविलं. युक्तिवाद. आणि सूर्याजी पंताला दिलं. कल्याणचा दरवाजा उघडण्याचं काम त्यांच्याकडे दिलं. आणि 360 मावळे घेऊन तानाजी पाठीमागच्या कड्यावरून वर येऊ लागले. दोर फेकल्या गेला. 300 मावळे कड्यावर चढल्या गेले. 60 मावळे दोर तुटला म्हणून जमिनीवर पडली. दरीत कोसळी मरण पावली. पण माघार नाही. 3 फेब्रुवारीची रात्र बघता बघता 4 फेब्रुवारीची पहाट उजडू लागलेली. आणि ज्यावेळेला त्या कोढाणा किल्ल्यावर 300 मावळे गेले. जय जयकार केला. हर हर. आणि उदय भानाने आवाज ऐकला. उदय भाना अवघ्या 25 वर्षाचा. तानाजी 35 वर्षाचे. 42 वर्षाचे सूर्याजी पंत आणि 80 वर्षाचे शेलार बाबा. लक्षात ठेवा हे 4 जण महत्वाचे कोढाणा किल्ल्याचे असणाऱ्या पराक्रमाचे. आणि ज्यावेळेला उदय भानाने बघितलंय
शमशेर सळसळी उदय भानाची 25 वर्षाची तरणा बाण दिसणारा तो सरदार सदा राजपूत घराण्यातला पण मुघलाची चाकरी करणारा वरतानावर जिम्माच्यानं केला ढालीवर झेली वाराला उदय भानाच्या जबर हल्ल्याला तानाजीच्या तोडलं ढालीला तोडलं ढालीला गिरहाजी तोडलं ढालीला गिरहाजी तोडलं ढालीला गिरहाजी तानाजीची ढाल तोडून पडली युद्ध तसं होतं ते 4 फेब्रुवारीची रात्र त्याची साक्ष आहे लक्षात ठेवा 1670 काळ आहे आणि अष्टमी त्या दिवशी लक्षात ठेवा पण तानाजी तरी मागे नाही कमरेच्या काढून शिल्याला कमरेचा शेला काढला हाताला गुंडाळला आणि त्या उदयभानाची तलवारीचे वार आपल्या हातावर घेऊ लागलेले का आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत आणि तलवारीशी लगीन लागलं जडली इडपी अरे लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी जाते आणि देव देशानं धर्मापायी प्राण घेतलं हाती लक्षात ठेवा दादा एखादी काकडी शिलावत असा हात झाला रक्तस्त्राव झाला आणि शेवटी तानाजीला मूर्छा येऊ लागली पण तरी सुद्धा लढत होते मरेपर्यंत धड पडेपर्यंत धड पडत होते एवढं लक्षात ठेवा आणि शेवटचा वार उदय भानाने केला मानेपासून बेमीपर्यंत गेला तानाजी जमिनीवर पडले हे बघितलं कुणी 80 वर्षाचा असणाऱ्या शेलार मामा एक 25 वर्षाचा सरदार आहे मुघलांचा पण 80 वर्षाचे शेलार मामा बघा हा रणसंग्राम दादा म्हणून मावळ्यांच्या रक्ताने लिहिलेला इतिहास एवढं लक्षात ठेवा मामानं मारला बुट्टाणाला तानाजी जमिनीवर पडलेले बघितले आणि तळपायाची आग मस्तकाला गेली शेलार मामाच्या उदय भा आणि मामाने उंच कड्यावर उडी मारलेली मामानं मारलं बुट्टाणाला उडी मारली उफचिरला उदय भानाला गिरहाजी उदय भानाला गिरहाजी उदय भानाला गिरहाजी उदय भानाचे 2 तुकडे केले शेलार मामाला 80 वर्षाचे तरी सुद्धा छातीवर बसून त्याच्या नरडीचा घोट घेतला माझ्या तानाला मारलास तानाजीचा देह बाजूला पडला होता ब्रह्म मुहूर्त उजाडला आणि इकडे गंज पेटण्यात आली किल्ला घेण्यात आला सगळ्या मावळ्याने जय जयकार केला हर हर महादेव राजेंना समजलं राजे तो असणाऱ्या कोणाला किल्ल्यावर आले पण समोर बघितला तो देह तानाजीचा पडलेला डोळ्याला पाणी आलं ताना या स्वराज्याचा सिंह होता रायरेश्वराची शपथ घेतली ते साक्ष देण्यासाठी सुद्धा तूच होतास रे ताना पण तूच या असणाऱ्या स्वराज्याचा सिंह होता या छत्रपती शिवाजी राजेंचा सिंह होता म्हणून 4 फेब्रुवारी 1670 या इतिहासामध्ये अजरामर होईल कशामुळे राजा मावळ्याने विचारलं आजपासून माझ्या या सिंहामुळे हा किल्ला मला परत मिळालाय या स्वराज्यात आलाय ना तर आजपासून या किल्ल्याचं नाव सुद्धा गड आला पण सिंह गेला म्हणून सिंहगड लक्षात ठेवा कधीतरी सिंहगडावर जा आणि तिथली माती आपल्या कपाळी लावा अरे हजारो हत्तीची ताकद आल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा किती संकट असू द्या पाठीमागं पण दादा त्या संकटाशी सामना करण्याची हिंमत तरी तुमच्या अंतःकरणामध्ये निवड लक्षात ठेवा दादा ओम नमो श्री जगदंबे ओम नमो श्री जगदंबे नमन तुझा अंबे करुणी प्रारंभे तपावर थापतून दुनियाचा तपावर थापतून दुनियाचा शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शूरतानाचं गात गुणगान जिरहाजी जी हिमदानाचं गात गुणगान जिरहाजी जी शूरतानाचं गात गुणगान जिरहाजी जी छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी शिवाजी ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली